इचलकरंजीत पोरग्याला असला वर फेकला की सगळं पब्लिकच तोडायला बघायला लागलं. आज आपल्याला पाहुण्यांच्याकडे जायचं पण पहिला घरात पाणी भरून घ्या म्हणलं आणि घरात 3-4 खेपा ओतल्या. तेवढ्यात एंट्री केली आपल्या पाहुणे एंट्री केल्या पाहुणे म्हणून आपल्याला जायला लवकरच. आता 2 वाघरं घावले तो कारण की आम्हाला लेवण वाढलाय शर्ट पाक माझी वाट लावून ठेवल्या त्या रांडे. आता म्हटलं जरा मिसळ खायला लागते म्हटलं आणि मिसळ आपल्याला आता आवरलाच की मग आपण डायरेक्ट मिसळ खायला बसलो. आणि म्हणलं दुरड्याचं सोडायला म्हणलं दुरड्या सोडल्या आपण चाललोच. दुरड्या सोडल्या तशी आपण चाललो. दाजी म्हणलं बस माग बस म्हणलं आपण बसतेच की गाणी लावून धाड दीड. आपल्याला पाहुण्यांच्या घरात शूट पण घ्यायचं तो कर धुर असला धुराडा बाग डोळ्याची भंगी लावून ठेवलेले पाक काय विषय हार्ड का तेवढ्याच पाहुणा म्हणला चला तुम्हाला दाखवतो बंधारा म्हणजे आपल्याला काय माहिती नव्हतं. डायरेक्ट गाडी घातली पाहुण्याने मंदिरात देवाला पाया पडायला आपण डायरेक्ट बंधारा एंटर केली. बंधारा का आपण व्हिडिओ घेतलं नाही तो कारण लक्षात असल्यामुळे आपण काही विशेष केला. डायरेक्ट घरात आला आणि म्हणलं तर डायरेक्ट 30 कारण की लोकांना पण 16 असल्यामुळे आपल्याला जायला लागणार असतो कारण की सुवर्णक्षण आमच्या आयुष्यातला आम्ही घालवून चालत नाही त्यात आम्ही आत्तिगिरी कर हलक्यात काय नसते. आपण डायरेक्ट एंट्री केली माफियावून इचलकरंजी शिवतीर्थ पण शाळेला असलं व्हायला वाटायला तर खाल्लं पूर्ण जनता बँकेवर नाईटिंगच केली. इचलकरंजी विषय हार्ड तेवढा आपल्याला दिसला बंडा म्हणला तुम्ही असं म्हणलं आम्ही नसतोय म्हणलं बरं म्हणलं बंडाला म्हणलं जायला ते नाचायला नुसता धुडकूस. तेवढ्या साईडला बघतोय का पोरं एकामेकाला वज फेकले भावाला एवढ्यावर फेकायला पब्लिकच गोळा केलं सगळं. मामा म्हटलं इचलकरंजी करायचं तुला जेवण नसते म्हणलं मग काय आमच्या मामा नाही नेलं हॉटेलला. पाहुणा पण खुश मामा पण खुश आणि आपण पण खुश.